Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर झालेल्या बुलडोझर कारवाईबद्दल आता हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी कायद्याचं पालन केलं जाईल असं आश्वासन न्यायालयात देण्यात आलं होतं. तरीही पालिकेने ही कारवाई केली. हे धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं म्हणत एवढी काय घाई होती असा सवाल करत औरंगाबाद खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केलंय. नेमकं हायकोर्टाने या प्रकरणात काय म्हटलंय यासोबतच हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. नाशिकच्या TCS प्रकरणात फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचं समोर आलं. त्यानंतर जिथे निदा खानला आश्रय देण्यात आलेलं होतं त्या मालमत्तेवर महानगरपालिकेने बुलडोझर कारवाई केली. कारवाईपूर्वी महापालिकेने मतीन पटेल यांना अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस दिली होती. पण दिलेल्या मुदतीपूर्वीच महापालिकेने त्यांच्या मालमत्तेवर कारवाई केली. याविरुद्ध मूळ मालकांनी आणि मतीन पटेल यांच्या कुटुंबियांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर काय घडलं तर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांनी म्हटलंय की मतीन पटेल यांचं घर, कार्यालय आणि हनीफ खान यांचं निवासस्थान पाडण्याची कारवाई महानगरपालिकेने कोणतीही रीतसर प्रक्रिया न पाळता केली. याचिकाकर्ते म्हणजे त्या घराचे मालक हनीफ खान आणि नगरसेवक मतीन पटेल यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की 12 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील संभाजी टोपे यांनी पालिका अधिकारी संतोष भाहुळे यांच्या उपस्थितीत न्यायालयाला आश्वासन दिलं होतं की पुढील कोणतीही कारवाई कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसारच केली जाईल. मात्र 24 तासांची नोटीस बजावूनही महानगरपालिकेने 13 मे रोजी सकाळी साधारण 6च्या सुमारास ही कारवाई सुरू केली. म्हणजेच नोटीसची मुदत दुपारी 12 वाजता संपण्याच्या काही तास आधीच हे घर पाडण्यात आलं. पालिकेची ही कारवाई हेतुपूर्वक आणि दिशाभूल करणारी असून उच्च न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनाचा भंग करणारी आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलाय. यावर हे खरोखरच धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं न्यायमूर्ती पाटील जाधव यांनी म्हटलंय. या धडक कारवाईनंतर ॲडव्होकेट भोसले यांनी महापालिकेवर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप केला. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालिकेने उघड उल्लंघन केल्याचंही त्यांनी म्हटलंय. नोटीसची मुदत संपण्याआधीच आणि कोर्टात सुनावणी प्रलंबित असताना पहाटे 6 वाजता फौजफाटा घेऊन घर पाडण्याची एवढी तत्परता महापालिकेने का दाखवली असा सवाल यातून उपस्थित झालाय. कोर्टाने मूळ मालकांना सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आता महापालिकेला या घाईघाईने केलेल्या कारवाईचं उत्तर कोर्टात द्यावं लागणार आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 18 मे रोजी म्हणजे उद्या होणार आहे. पण या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली तर नाशिकच्या TCS प्रकरणात निदा खानचं नाव समोर आलं होतं. निदा खान गेल्या महिनाभरापासून फरार होती आणि नाशिक पोलीस तिचा शोध घेत होते. त्यानंतर 7 मे रोजी निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातल्या एका बंगल्यातून अटक करण्यात आली. तो बंगला दुसरा कोणाचा नसून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा होता. मतीन पटेल यांनी एका फरार आरोपीला आपल्या घरात आश्रय दिला असा आरोप ठेवत पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. 7 मे रोजी निदा खानला अटक झाली आणि लगेच 9 मे रोजी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं. महापालिकेने मतीन पटेल यांच्या कैसर कॉलनी आणि नारेगावमधल्या घरासह 3 मालमत्तांना नोटीस बजावली. तुमचं हे बांधकाम अनधिकृत आहे, 72 तासात उत्तर द्या नाहीतर पाडू असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर मतीन पटेल यांच्या कुटुंबियांनी कागदपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली होती. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर 2024च्या गाईडलाईन्सनुसार कोणाचंही घर पाडण्यापूर्वी 15 दिवसांची पूर्वकल्पना देणं बंधनकारक असतं. पण 13 मे रोजी पहाटे 6 वाजता महापालिकेचे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त मतीन पटेल यांच्या घराबाहेर जमला आणि काही तासातच मतीन पटेल यांचं घर आणि कार्यालय भुईसपाट केलं गेलं. आता इथेच सर्वात मोठा वाद निर्माण झालाय. अतिक्रमणानंतर किंवा बेकायदेशीर बांधकामावर कारवाई झालीच पाहिजे त्यात काही दुमत नाही. पण प्रश्न आहे टायमिंगचा. मतीन पटेल यांनी जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक लढवली तेव्हा महापालिकेने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC कसं दिलं. हे कुटुंब तिथे 1992 पासून राहत आहे. नियमित मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे.
अगदी बँकेने घराच्या नूतनीकरणासाठी 20 लाखाचं कर्जही मंजूर केलं होतं. जर हे बांधकाम इतकी वर्ष अनधिकृत होतं तर महापालिका आधी झोपली होती का? गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या 6 दिवसातच महापालिकेला जाग कशी आली, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. यावरूनच माजी खासदार इम्तियाज जलील आणि विरोधकांनी आरोप केलाय की हा कायद्याचा वापर नसून राजकीय सुडबुद्धीने केलेला बुलडोझर पॅटर्न आहे, जो आता महाराष्ट्रातही रुजवला जातोय. आता या संपूर्ण प्रकरणात हायकोर्टाने हस्तक्षेप केलाय. महापालिकेच्या या सुपरफास्ट बुलडोझर कारवाईवर कोर्ट नक्की काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाबद्दल, महापालिकेच्या घाईघाईने केलेल्या या कारवाईबद्दल आणि महाराष्ट्रात वाढणाऱ्या या बुलडोझर संस्कृतीबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती महत्त्वाची वाटल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच सविस्तर आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.